अंड्यांमुळे तुमचा मृत्यू होऊ शकतो. बरोबर ऐकलं. सविस्तर सांगतो. रोज सकाळी हेल्दी समजून खाल्लेली अंडी जर तुम्हाला कॅन्सरच्या दारात नेऊन सोडणार असतील तर सध्या सोशल मीडियावर एगोस या मोठ्या कंपनीच्या अंड्यांबद्दल एक रिपोर्ट व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांची झोप उडवली आहे. अंड्यात असं नक्की काय सापडले आणि हे खाणं खरोखरच जीव घेणं आहे का? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल एम एच. सध्या व्हॉट्सअपवर आणि इंस्टाग्रामवर एका व्हिडिओने धुमाकूळ घातलाय. विषय आहे अंडी आणि कॅन्सर. एगोज ही कंपनी तुम्ही नक्कीच ऐकली असेल. स्वतःला हर्बल आणि अँटीबायोटिक फ्री म्हणणाऱ्या हा ब्रँड आज वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. झालंय असं आहे की ट्रस्टिफाईड नावाच्या एका युट्यूब चॅनलने या अंड्यांची लॅब टेस्ट केली आणि त्यात जे सापडलं ते धक्कादायक होतं. त्यांच्या रिपोर्टनुसार या अंड्यांमध्ये एका बॅन असलेल्या अँटीबायोटिकचे अंश सापडले आहेत, ज्याचा संबंध थेट कॅन्सरशी जोडला जातो. पण कंपनीचं म्हणणं आहे की आमची अंडी 100% सुरक्षित आहेत. मग खरं काय आणि खोटं काय? आज आपण या प्रकरणाचा ऑपरेशन करणार आहोत. घाबरून जाण्यापेक्षा सायन्स आणि कायदा काय सांगतो हे समजून घेऊया. सर्वात आधी समजून घेऊया की वादाचा मूळ काय आहे. व्हायरल झालेल्या रिपोर्टनुसार एगोसच्या अंड्यांच्या सॅम्पलमध्ये एओझेड नावाचा घटक सापडला. आता हे एओझेड काय वानगड आहे? तर सोप्या भाषेत सांगायचं तर हे नेट्रोफ्युरॅन नावाच्या अँटीबायोटिकचा एक अंश मेटाबोलाइट आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की नायट्रोफ्युरॅन हे अँटीबायोटिक कोंबड्यांसाठी वापरणाऱ्यांवर भारत आणि जगभरात बंदी आहे. का? कारण अनेक अभ्यासांनुसार यामुळे कॅन्सरचा धोका संभवतो. हे आपल्या DNA ला नुकसान पोहोचवू शकतात. आता तुम्ही म्हणाल, जर हे बंदी असलेल्या औषधांचे अंश आहेत, मग ही कंपनी अजून चालू कशी आहे? इथेच जरा ट्विस्ट आहे. रिपोर्ट्सनुसार या अंड्यांमध्ये एओझेडचे प्रमाण 0.73 ppb म्हणजेच 5 पर बिलियन इतकं सापडलं आहे. आता नीट ऐका. भारताच्या FSSAIच्या नियमांनुसार अंड्यांमध्ये अँटीबायोटिकचे जास्तीत जास्त प्रमाण 1.0 ppb पर्यंत चालू शकतं. याचा अर्थ काय? तर कायद्याच्या दृष्टीने एगोची अंडी तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित आहेत, कारण सापडलेले प्रमाण 0.73 हे सरकारी लिमिटपेक्षा कमी आहे. पण इथे प्रश्न कायद्याचा नाही तर विश्वासार्हतेचा आहे. एगोज आपली जाहिरात 100% अँटीबायोटिक फ्री अशी करते. मग जर ते अँटीबायोटिक फ्री आहे तर त्यांच्या 0.73 प्रमाणात तरी हे रसायन का सापडलं? हाच प्रश्न आज ग्राहक म्हणून आपल्याला पडला पाहिजे. यावर एगोजचे संस्थापक अभिषेक नेगी यांनी तातडीने स्पष्टीकरण दिलंय. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारची अँटीबायोटिक्स वापरत नाही. जे काही थोडेफार अंश सापडले आहे ते पर्यावरणातील प्रदूषणामुळे किंवा पाण्यावाटे आले असू शकतात. त्यांनी स्वतःहून पुन्हा नव्याने NBL लॅब टेस्टची रिपोर्ट जाहीर केले आहेत, ज्यात सगळं क्लीन असल्याचा दावा केलाय. दुसरीकडे आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर मनन व्होरा आणि इतरांचं म्हणणं आहे की नागरिकांनी पॅनिक होऊ नये. 0.73 हे प्रमाण इतकं नगण्य आहे की अधूनमधून अंडी खाल्ल्याने लगेच कॅन्सर होणार नाही, पण रोजच्या आहारात असे थोडे थोडे विषारी घटक जाणं दीर्घकाळासाठी नक्कीच घातक ठरू शकतं. थोडक्यात सांगायचं तर कायदेशीररित्या एगोची अंडी विकायला परवानगी आहे, पण नैतिकरित्या अँटीबायोटिक्स फ्री हा दावा फोल ठरताना दिसतोय. ऑस्ट्रेलिया किंवा युरोपमध्ये 0 टॉलरन्स आहे, म्हणजे तिथे अजिबात चाललं नसतं. पण भारतात नियम थोडे शिथिल आहेत. माझं तुम्हाला हेच म्हणणं आहे की अंडी खाणं सोडू नका. ती प्रकृतीसाठी चांगलीच आहेत, पण कोणत्याही ब्रँडच्या हर्बल किंवा ऑर्गॅनिक या शब्दांवर अंधळा विश्वास ठेवू नका. शक्य असेल तर स्थानिक आणि ओळखीच्या ठिकाणाहून अंडी खरेदी करा. तुम्हाला काय वाटतं? अँटीबायोटिक फ्री म्हणणाऱ्या कंपन्यांवर सरकारने कडक कारवाई केली पाहिजे का? कमेंट्समध्ये तुमचे मत आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.